नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी गीतांजली. मी आज तुम्हाला माझा यूट्यूबवरचा अनुभव सांगत आहे. मी यूट्यूबवर 3 वर्ष होते आणि पहिल्या वर्षी मी इंस्टाग्रामचे माझे पोस्ट आहे ना ती यूट्यूबवर शॉर्ट्समध्ये अपलोड करायची आणि त्याच्यानंतर 1 वर्ष मी जास्त ॲक्टिव्ह नव्हती. आता ह्या वर्षी मी ॲक्टिव्ह झालेली आहे. माझ्याकडे ना मला सिंगिंग आणि डान्सिंगचं खूप आवड आहे. लहानपणापासून आवड आहे. लहानपणापासून मी जेव्हा गाणं लागेल ना तेव्हा माझं डान्स करताना माझ्या आई म्हणायचे बघा हिच्या अंगात आणि तेव्हापासूनची माझी आवड आहे गाण्याची आणि डान्सिंगची. आताच नाही आहे. मग मला असं वाटलं की मी असं एखादं गाणं गाऊन का नाही पोस्ट करणार. यूट्यूब तर किती चांगलं माध्यम आहे की घरात आपण एखादी व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केली तर सगळ्यांपर्यंत पोचते. आणि म्हणून मी काय केलं, स्टार मेकर ॲप डाउनलोड केला. स्टार मेकर ॲपवर मला माहिती झालं की त्याच्यावरती बॉलिवूड सॉन्गचे ट्रॅक असतात. फक्त आपण त्यात आपला आवाज देऊन गाणं पोस्ट करायचं आणि ते पोस्ट केल्यावर आपण डाउनलोड पण करू शकतो. आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह पण करू शकतो की आपल्याला परत ऐकायला किंवा शेअर करायला. मग मी तसंच केलं की स्टार मेकर माझं अकाउंट खोललं स्टार मेकरवरती. त्याच्यावर माझे भरपूर गाणे आहेत. आत्ताही मी स्टार मेकर ॲप यूज करते. रोज त्याच्यावरती गाणं गाते, पोस्ट करते. पण तेच गाणं मी डाउनलोड करून यूट्यूबवर का नाही पोस्ट करावं असं मला वाटलं. मग मी काय केलं, तेच गाणं मी यूट्यूबवर डाउनलोड करून पोस्ट करायला सुरुवात केली. आणि सगळे मला कॉपीराईट आला. कॉपीराईट म्हणजे कसं, रियूज म्हणजे दुसऱ्याचा ट्रॅक आहे तो मी घेतला आहे आणि दुसऱ्याचं वापरलं, म्युझिक वापरलं. मग त्यावेळेला म्युझिकच्या चॅनलवर कॉपीराईट येतो आणि येतोच. मग ज्यांना काही फरक पडत नाही, फरक काहीच पडत नाही आला तर चांगली गोष्ट आहे. पण ज्यांना थोडीशी पैसे कमवायचे असतील त्यांनी मग असं कुठलंही दुसऱ्याचं यूज करू शकत नाही. दुसऱ्याचा ट्रॅक, दुसऱ्याचं म्युझिक किंवा इवन गाणंही आपण गातो तेही कॉपीराईटच होऊ शकतं. कारण गाणं बनवायला बघा किती वेळ लागत असतो. गाणं काय असं सुचलं कविता आणि ते बनलं असं पण नसतं. मग त्यांचं क्रेडिट त्यांना द्यायलाच पाहिजे. म्हणून यूट्यूबची पॉलिसी अशी आहे की तुम्ही दुसऱ्याचं यूज करून पैसे कमवायच्या ह्याचे होत नाही, लायकीचे होत नाही. मग म्हणजे मॉनिटाईज करणं कसं का, मग चॅनलला मॉनिटाईज करणे ह्याच्यावर एक यूट्यूबचा क्रायटेरिया म्हणजे रूल्स असतात की आता तुम्ही यूट्यूबवर आला आहात, तुमच्या व्हिडिओ पोस्ट करतात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला जर ह्याच्यापासून पैसे तुमच्या मेहनतीचे कमवायचे असतील तर तुमचा ओरिजिनल कंटेंट आणि ओरिजिनल सगळं तुमचं असलं पाहिजे पोस्ट झालेलं. आणि त्यात पण खूप मॉनिटाईज करण्यासाठी एक प्रोसेस असते आणि एक क्रायटेरिया असतो जो पूर्ण करायचा असतो प्रत्येकाला आणि तो पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. अशा क्रायटेरिया यूट्यूबचा आहे. यूट्यूबचा क्रायटेरिया काय आहे की तुम्ही जसे व्हिडिओ पोस्ट करत राहा तुमच्यावरचे व्हिडिओचे लाईक्स, प्लेज आहेत त्याचे तास मोजायचे. त्याचे तास जर तुमचे 4000 कंप्लीट झाले, 4000 तास कंप्लीट झाले तुमचे व्हिडिओ बघून लोकांनी आणि तुमचे व्ह्यूज पण भरपूर असतील, क्रायटेरिया पूर्ण आता मी नाही सांगू शकत पण तो पूर्ण क्रायटेरिया पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. कारण आत्ता सुरुवात केलेल्या लोकांच्या व्हिडिओवर इतके प्लेज येऊ शकत येत नाहीत जास्त. आणि तुमचा खरंच तुम्ही चांगलं कंटेंट बनवून ठेवला असेल तर कदाचित तुम्ही एक पोस्ट जरी केली तर त्यावरही तुम्ही लाईक्स आणि प्लेज भरपूर मिळवू शकता एका पोस्टवर. तुमचा व्हिडिओ तसा जर दमदार असेल आणि चांगला असेल तर सुरुवातीला तुम्हाला थोडेसे लाईक्स मिळाले, जास्त प्ले मिळाले तर परत यूट्यूब आणखीन काही लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्या पण लोकांना जर तुम्हाला आवडला तर ते आणखीन यूट्यूब दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवतो व्हिडिओ. अशामुळे तुमचा व्हिडिओ व्हायरल होत असतो. जर तुमचा कंटेंट थोडासा कुठंतरी क्वालिटी किंवा थोडीशी बरोबर नसेल तर इम्प्रेशन म्हणजे काय, इम्प्रेशन म्हणजे दुसऱ्या लोकांपर्यंत यूट्यूब कसा पोहोचवतो आणि कशा पद्धतीने पोहोचवतो हे मी तुम्हाला थोडीशी कल्पना दिली. आणि मग असं झालं. आणि आत्ता सध्या मी असे माझे ट्रॅक जे मी गाऊन पोस्ट केले त्याच्यावरती एवढे लाईक्स, एवढे प्लेस नाही आहेत.
मग अचानक मला मी गाणी पण ऐकायची मला खूप आवड आहे. मग गाणं ऐकता ऐकता मी सारेगामा यूट्यूबचा जो सारेगामा आहे चॅनल सारेगामा मराठी, त्याच्यावरती मी हे मन हलकं करणारी गाणी हे व्हिडिओ पूर्ण ऐकायला सुरुवात केली. सुरुवातीचं गाणं इतकं चांगलं, मग परत आणखीन ऐकावं वाटलं. 1 तास 1.5 तास पूर्ण गाणं ऐकलं. मला वाटलं हे गाणं माझ्या मोबाईलमध्ये असलंच पाहिजे सेव. मग मी काय केलं, हे डाउनलोड करायचा विचार केला. डाउनलोड केलं पूर्ण क्रोमवरती जाऊन फ्रीमध्ये वेबसाईट असतात त्याच्यावरती मी हे डाउनलोड केला व्हिडिओ पूर्ण यूट्यूबचा. मला माहीत आहे ते कसं करायचं असतं ते. आणि डाउनलोड केल्यानंतर म्हटलं काइनमास्टर एक व्हिडिओ एडिटिंगचा ॲप आहे, त्याच्यात मी चांगली व्हिडिओ त्याचे बॅकग्राऊंड बदलून आणि काही माझा पण पिक्चर लावून मी ही पोस्ट करणार आणि ही यूट्यूबवर करायची मला आयडिया आली त्याच वेळेला. म्हणून मग पूर्ण बनवला काइनमास्टरवरती चांगला व्हिडिओ त्या एडिट करून आणि पूर्ण झाल्यानंतर मी यूट्यूबवर पोस्ट केला माझ्या चॅनलवरती. हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहिजेच असं मला वाटलं. मग ते काय क्रायटेरिया आहे काय ह्याची मला काही कल्पना नव्हती. आणि केल्यापासून जे तुमच्या प्रेक्षकांची एवढी प्रोत्साहन आणि एवढ्या कमेंट यायला लागल्या की मला वाटलं हे खरंच क्रेडिट ओरिजिनलला जातं आहे का मला जातं आहे. एवढी चांगली गाणी होती, मला खात्रीच होती कोणालाही आवडणारच आहे. इतक्या कमेंट इतक्या प्ले झाले की माझा पूर्ण यूट्यूबचा जो मॉनिटाईज यूट्यूब चॅनल करायची जी क्रायटेरिया आहे ते सगळं पूर्ण झाला एका व्हिडिओमध्ये. प्लेज बघा तुम्ही, 4000 लोकांनी 4000 तास माझ्या ती व्हिडिओ पाहिली गेली माझ्या चॅनलवरती आणि कमेंट पण तितक्याच चांगल्या सुंदर यायला लागल्या. म्हटलं काय बघा किती जादू आहे ओरिजिनल सिंगरची आणि ओरिजिनल म्युझिकरची. किती कुठल्याही चॅनलवर पोस्ट करा, लाईक आणि प्लेज आणि हे तर मिळतात. ते विचार करत नाही आहेत की हे ओरिजिनल नाही आहे, हे ओरिजिनलच्या चॅनलवरचं नाही आहे, हे ह्याने डुप्लिकेट करून केलं आहे, हा विचार करण्याचा सुद्धा त्यांना सुचलं नाही. इतकी ती गाणी चांगली आहेत आणि लगेच ते कमेंट करायला सुरुवात करेल, अगदी ऐकायला पण सुरुवात करायला तयार आहेत. किती म्हणजे पूर्वीची गाणी इतकी होतीच आहेत आणि आहेत पण अशी की कधी विसरणारे. त्याच्यासाठी ते काही चूक आहे का बरोबर आहे सुद्धा विचार करत नाहीत. मग ह्या गोष्टीचा मी फायदा घ्यावा असं मला नाही वाटलं. आणि जेव्हा मी वाटलं मला सुरुवातीला वाटलं मला खरंच. आणि म्हणून मी मॉनिटाईज चॅनल करायचा प्रयत्न केला. अप्लाय बटनवरती क्लिक करून मी माझा चॅनल मॉनिटाईज करण्याचा प्रयत्न केला. मॉनिटाईजला सगळे जे काही असं क्रायटेरिया अप्लायवरून असेल जे काय प्रोसेस असेल ते केल्या. नंतर लगेच काही दिवसांनी मला एक नोटिफिकेशन आलं यूट्यूबचं की तुमचा चॅनल रियूज कंटेंट आहे म्हणून मॉनिटाईज होऊ शकत नाही, तुम्ही चॅनलला एडिट करून नंतर ॲप्लाय करा. मग त्यासाठी तुम्हाला 90 दिवस मला वाट बघावं लागला. 90 दिवस हा आहे म्हणजे कसं ना 3 महिने असतील ना, 3 महिन्यानंतर तुम्ही तुमच्यामध्ये काय बदल केला आहे सगळं माझं चेक होणार आणि नंतर माझं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. म्युझिकच्या चॅनलला असंच आहे, म्युझिक चॅनल हा कोणीही वापरला तर कॉपीराईट येतच. तर बघू आता मी 3 महिन्यानंतर प्रयत्न करते आणि आता इथून पुढं मी चांगला माझा ओरिजिनल कंटेंट देण्याचा प्रयत्न करणार आहे. ओरिजिनल कंटेंटमध्ये माझी काहीतरी स्वतःची ओळख व्हावी असं मलाही आता वाटायला लागले. कारण दुसऱ्याचं घेऊन आपण इतकं नाव आणि इतकी प्रसिद्धी नाही करू शकत आणि शेवटी ते काही बरोबरच नाही आहे. म्हणून मला माझी त्या व्हिडिओच्या आधार घेऊ शकतो आपण, आधारे मी माझी स्वतःची ओळख प्रयत्न करणार आहे करण्याचा. आणि त्यात अजून काही मला एंटरटेनमेंट माझा चॅनल आहे, एंटरटेनमेंट आणि म्युझिक. त्याच्यामुळे माझी दुसरी काहीतरी जी ॲक्टिव्हिटी आहे जी छंद आहे तेच मी ह्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण जर म्युझिक वापरलं तर कॉपीराईट येतो. मग माझे सगळ्या त्या व्हिडिओ अशाच असणार आहेत माहितीच्या आणि दुसरी काही टॅलेंट असेल ते दाखवण्याचा. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी माझं छंद जो आहे डान्सिंगचा गाण्याचा ते मी शॉर्टमध्येच अपलोड करते. कारण शॉर्टमध्ये सगळे यूट्यूबचे म्युझिक असतात आणि ते चालतात, त्याला कॉपीराईट येत नाही. ते 60 मिनिटाचे असतात आणि त्यातही माझं फ्रीस्टाईल गाणं मी गाण्याचा प्रयत्न करणार आहे. गाण्यामध्ये म्युझिक नसणार आहे,
असं काहीतरी गाणं मी गाण्याचे व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आणखीन काही भरपूर असतील ते तसाच करणार आहे प्रयत्न मी, जेणेकरून माझ्या व्हिडिओला कॉपीराईट आणि रियूज कंटेंट म्हणजे दुसऱ्याचं कंटेंट वापरून बनवले असं काय शिक्का नाही यायला पाहिजे, असं मी मराठीत म्हणलं. चला मग आणि तुम्हाला पण तुमची कला दाखवायची असेल, तुमच्याकडे काही चांगलं असेल दाखवायचं असेल जे दुसऱ्यांना खूप प्रोत्साहन देण्यासारखं असेल किंवा दुसऱ्यांना फायद्याचं असेल, तर ती तुमची कला नक्कीच लपवून ठेवू नका, नक्कीच बाहेर आणा. यूट्यूब हे एक चांगलं माध्यम आहे. यूट्यूबवर चॅनल कसा ओपन करायचा, यूट्यूबवर व्हिडिओ कसे पोस्ट करायचे, शॉर्ट कसे करायचे, व्हिडिओ कसे हे करायचे, हे थोडीफार मला कल्पना आत्ता आलेली आहे. तुम्ही मलाही विचारू शकता आणि मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. जरी माझ्याकडून समाधान नाही मिळालं तरी तुम्ही दुसऱ्या भरपूर यूट्यूबवर अशा व्हिडिओ मिळतील तुम्हाला. फक्त तुम्ही तुमचा प्रश्न सर्च करायचा, मिळतील, त्यातून बघा आणि तुमची कलाचा जो काही व्हिडिओ असेल तो पोस्ट करा आणि सगळ्यांपर्यंत तुमची कला पोहोचू द्या, हीच माझी इच्छा आहे. आणि चला मग तुमच्याकडे असेल जर रेसिपीची कला असेल ना, चांगले चांगले पदार्थ बनवता येत असतील तर तुम्ही चांगल्या पद्धतीने चांगलं एडिट करून चांगला प्रकाश व क्वालिटी असेल, तर माझी पण क्वालिटी अशी इतकी चांगली नाही आहे, काय करणार, पर्याय नाही आहे. मग असं करून जर पोस्ट केला तर तुमचे व्हिडिओ पण लोक पाहतील आणि आवडेल लोकांना आणि त्यांचा काही फायदाही होऊ शकतो. तुमच्याकडे रांगोळीची कला असेल तर त्याबद्दलही व्हिडिओ तुम्ही पोस्ट करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला कॉपीराईट काही येणार नाही आहे, कारण म्युझिक नाही आहे ना तुमचा, तुम्ही दुसऱ्याचा व्हिडिओ काढून दुसऱ्यानं बनवताना तुम्ही शूटिंग थोडी करून पाठवणार आहे, तुम्ही स्वतः बनवतानाच पाठवणार आहे ना. मग ती पण कशी बनवायची व्हिडिओ हे पण मी सांगू शकते, कारण व्हिडिओ बनवायला पण एक ॲप लागतो दुसरा. जर तुम्ही तसंच पोस्ट करणार असेल तर तुम्हाला खूप तयारी करावी लागते, कारण तुम्हाला करावं पण लागेल, त्याच्याबरोबर बोलायला पण लागेल. ते तर एकदम बेस्ट आहे, पण तसं करता येत नाही ना काही जणांना. मग ते काय करतात, अगोदर सगळं बनवलेलं वगैरे जे आपण पदार्थ बनवले सगळं चांगलं शूटिंग करतात आणि नंतर एखादा ॲप वापरतात, जसं की इनशूट ॲप आहे, काइनमास्टर ॲप आहे, तो व्हिडिओ एडिट करतो, त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकतात आणि त्याच्यामध्ये पण ऑप्शन असतो व्हॉइस ओव्हर. म्हणजे मग व्हॉइस ओव्हरचं बटन दाबलं की त्याच्यानंतर ती व्हिडिओ चालते, तसंच आपण बोलत गेलो की आपला आवाज रेकॉर्ड होतो आणि पूर्ण व्हिडिओ कंप्लीट होते. असा व्हिडिओ असतो, तो एडिट करायचा काइनमास्टरवर किंवा इनशूट एक ॲप आहे त्याच्यावरती पण एडिट करून पोस्ट करतात काही जण डायरेक्ट जे काय असेल ते सगळं समोर, ते सगळ्यात बेस्ट आहे. बोलायचं पण आणि करायचं पण, सांगायचं पण. त्याला व्हिडिओ करणारे दुसरे पण शूट करणारे पाहिजेला असतात, ते स्टँड वापरून करणार असतात, ते वेगळं आहे. मग असं रांगोळी असेल, तुमची पाककला असेल किंवा आणखीन काही कला असतील, पेपर आर्ट क्राफ्ट, सगळं तुम्ही पोस्ट करू शकता. आणि त्याबद्दल काही थोडी माहिती मला आता झालेली आहे, म्हणून मी एवढ्या विश्वासानं सांगते की तुम्ही मलाही विचारू शकता काय करायचं आहे, कसं करायचं आहे. आणि आता हे सांगितलंच मी हा व्हिडिओ बंद करते. आणखीन तुम्ही कमेंटमध्ये जे प्रश्न विचारतील त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला, व्हिडिओ आता इथंच थांबवते. नमस्कार.